यानंतर पुण्यातून एक ब्रेकिंग बातमी। पुण्यात आचारसंहितेच्या काळात शासनाने मोठी कारवाई केलेली आहे। आतापर्यंत 9 कोटींचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे। 64 लाखांची रोकड, 3.5 लाख लिटर मद्य, 2 किलो सोनं आणि 1 क्विंटल अंमली पदार्थ ताब्यात घेण्यात आलेत। जिल्ह्यात मतदारसंघनिहाय ती 135 भरारी पथकं आणि 129 पथकं तैनात आहेत आणि त्यांनीच आता ही सर्वात मोठी कारवाई केली आहे। पुण्यात आचारसंहितेच्या काळामध्ये शासनाने ही मोठी कारवाई केलेली आहे। आतापर्यंत 9 कोटींचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे। तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत जोडले गेलेत। ज्ञानेश्वर, पुण्यामध्ये भरारी पथकाने ही मोठी कारवाई केलेली आहे। आतापर्यंत 9 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय, काय अधिकची माहिती आहे? बरोबर, आचारसंहितेचा हा काळ सुरू असल्याचं आपण पाहतोय। पुणे जिल्ह्यात 4 लोकसभा मतदारसंघ आहेत आणि या 4 लोकसभा मतदारसंघांमध्ये एकूण जर जिल्ह्याचा आपण आकडा बघितला आतापर्यंतच्या कारवाईचा, तर तो 9 कोटी इतका मुद्देमाल जप्त केल्याचा आहे। पोलिसांनी तशी माहिती दिली आहे, ज्यामध्ये 64 लाख रुपये, 3.5 लाख लिटर मद्य, 2 किलो सोनं आणि 1 क्विंटल अंमली पदार्थ पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत। जिल्ह्यात मतदारसंघनिहाय जर आपण विचार केला तर 135 भरारी पथकं प्रत्येक मतदारसंघासाठी आणि 129 दक्षता पथकं जी आहेत ती प्रत्येक लोकसभा मतदारसंघासाठी नेमण्यात आलेली आहेत आणि आचारसंहितेच्या काळात कारवाईचा धडाका सुरू आहे। आतापर्यंत एकूण जिल्ह्यातला आपण जर कारवाईचा आकडा पाहिला तर 9 कोटी रुपये इतका आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।